मंडळी नमस्कार. मी प्रकाश गावडे लॉगर. आपल्या सर्वांना माहिती आहे मला वाटते फेब्रुवारी मार्चमध्ये शेती करत असताना चौकुळ गावामध्ये बंधारा शेती म्हणजे नदीमध्ये शेती करतात. ती शेती करत असताना एक व्हिडिओ शूट केला होता. आपल्याला लक्षात आहे बरं का. पण आता फायनली झालेलं आहे आणि आता तिथे कापून वगैरे झालेलं आहे आणि ऑलरेडी मळणी चालू आहे. तर त्या ठिकाणी मी आज खास शूटिंगसाठी आलो आहे की माझ्या चाहत्यांना एक व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हटलं आपण दाखवू शकतो म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि मी पण त्या मळणीचा आनंद घेणार आहे थोडंफार. ठीक आहे फ्रेंड काय आहे, ही 2-3 महिने शेती आपली होतेच, काही शंकाच नाही. पण थोडं पावसाचं हे वातावरण सर्व असल्यामुळे लोकांचे नुकसान मात्र भरपूर होते, हानी भरपूर होते. पण हानी झाली तरी काय करणार, कारण दुसरा पर्याय कोणताही या चौकुळ गावामध्ये नाही आहे. आणि ओनली वन नाचणं शेती व डोंगरबाग शेती म्हटलं होतं बरं का फ्रेंड. आणि दुसरी म्हणजे भात शेती. तर ही भात शेती आता कापलेली आहे आणि आता ही मळणी चालू आहे. हे का माझ्या पाठीमागे दिसतं ना तुम्हाला. इतर काही भागामध्ये बैल किंवा ट्रॅक्टरने मळणी घातली जाते, म्हणजे अशी जोडी जुंपून भात मळला जातो बरं का फ्रेंड. आणि मोठे जे शेतकरी असतात ना फ्रेंड, ते लोक काय करतात की मशनीने पण हे करू शकतात, कटिंग करतात किंवा मळणी. पण आपल्या भागामध्ये स्पेशल अनोखी एक आगळा वेगळा व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेशल मी खास व्हिडिओ शूट करतो आहे. कारण रेड्यांची मळणी मी तर कुठे ऐकलीच नाही. आपल्या चौकुळ आंबोली भागामध्ये तर अजूनपर्यंत चालू आहे. ठीक आहे. तर अशा स्वरूपाने ही लोक मळणी वगैरे करणार. मशागत केलेली आहे, सुरू झालेलं आहे मळणी. आता हे आज काम चालू आहे. आता मी पण तिथं थोडं हेल्प करणार आहे की मळणी कशी करायची असते. कारण आपल्याला पण शेती यायला पाहिजे, आपण पण शेती करायला पाहिजे. तर मी आतमध्ये पण आता जाणार आहे. मला पण थोडीफार आवड आहे आणि मी पण शेती करतो. बट तेवढी शेती करत नाही नॉर्मलीमध्ये. ठीक आहे. तर आता मी पण आतमध्ये आनंद घेतो आहे थोडा. मित्र, चौकुळ गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे ना की पाऊस पाणी अनोखी टायमाला येतो. आता कालच बघा ना किती मोठा पाऊस लागला. आपल्या सर्वांना माहिती आहे नदी वाहून गेली आहे. परंतु ह्या सातेरीच्या कृपेने आणि खमद्या देवाच्या कृपेने मात्र कितीतरी पाऊस लागला, कितीतरी निसर्ग खालचं वर झाला, पण आपली सातेरी नीती मात्र बिलकुल सोडत नाही. एवढे लोक, आपले 10,000 लोक वस्ती इकडे चौकुळ गावामध्ये. कुठलीही कंपनी, कुठलीही फॅक्टरी, अन्यथा कुठलेही बाग बगीचा नसूनसुद्धा हे साध्या भाताच्या किंवा डोंगरी शेतीच्या उत्पन्न लोकही आपला गुजारा करत होतं. म्हणजे एक गोष्ट मोठी विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. आणि त्यातला मी पण एक आहे. मी यूट्यूबर जरी असलो तरी मी त्यातलाच आहे. माझी मायभूमी ही आहे चौकुळची, माझी देवी सातेरी देव आहे. तर चला आता आपण मळणीचा आनंद घेऊ. ठीक आहे. बघू मला जमते का, मी ट्राय करतो. ओके, रेडी आहेत. इथं मी मळणीला हे आता हे पुढे घालवायचे आहेत, म्हणजे इथं हे केलं ते. ठीक आहे. तर असा आनंद ॲक्च्युली शेती करायला आनंद जो असतो तो कामधंदा, इतर जॉब करायला आनंद नसतो, हे मला थोडं माहिती आहे आणि मी हे काम करतच असतो. पण मला आज वाटलं की चला म्हटलं आपण आपल्या मित्राने एक अनोखी व्हिडिओ शूट करून दाखवू आपण. तर त्या ठिकाणी मी खास आलो आहे आता. तर हे असं केल्यानंतर कमसे कम 1 ते 1.5 तास लागते हे सर्व करायला. होय, हे अनोळखी आहेत बट मला हे करत नाहीत ना, म्हणजे ओळख असली असते. त्याचा मालक नाही ना, मालक कुठेतरी बाहेर गेला आहे, मीच आलो इथे, काही हरकती नाही. ठीक आहे. मी पण ट्राय करतो कसं करतात ते, की आपल्याला शेती करायला चौकुळ गावामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही शेतीशिवाय बरं का फ्रेंड. म्हणून मी स्पेशल खास व्हिडिओ शूट करण्या इथं तुमच्यासमोर आलेलो आहे. होय होय होय. म्हणजे एक हे मातीतनं सोनं मिळवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे बरं का. आता ही नदी पहा, माझ्या पाठीमागे दिसते ती. पावसामध्ये ना पूर्ण ही नदी वाहत असते. आणि ह्या दिवसामध्ये गणपतीनंतर म्हणजे दसऱ्यानंतर ह्या नदीमध्ये शेती केली जाते. आणि ती शेती म्हणजे हे भात आहे. ही जी आता मळणी चालू आहे ही ते भात ते शेतीच आहे. म्हणजे काय चौकुळ लोकांच्या गावातील लोकांचं डोकं म्हणजे आपला पर्याय आपण कसं काढायचं आणि पोट कसं भरायचं, तर ह्या मार्गाने तो लोकांनी ते केलेलं. होय, ऐक ना ते रेडिओ. होय होय होय. हां, चला ती आजीबाई आलेली. आजीबाई तिथे आता झुंपट आहे आणि ठीक आहे, आपलीच आहे ती, रिलेशनमधली तशी काही वेगळी नाही आहे.
ठीक आहे. हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला, लाईक शेअर कमेंट करा. जय हिंद, जय भारत माता, वंदे मातरम. नमस्कार.